चित्रपटसृष्टी आणि इतर भाषिक चित्रपटांना देखील अनेक कलावंत आणि तंत्रज्ञ हे मराठी चित्रपटसृष्टीनं दिलेले आहेत. गोष्टीची दखल शासनानं घेतली की ती गोष्ट अधिकृतपणे सिद्ध झाली असं म्हणतात. शासनाची मोहोर अनेक मोहऱ्यांचं नशीब पालटते. विजेते आहेत हेमांगी कवी, चित्रपट तिचं शहर होणं. अभिनंदन. थँक्यू सगळ्या ज्युरी मेंबरचे. मी जास्त वेळ घेणार नाही. रसिका आगाशे हे तुझ्यासाठी आहे, तू माझ्यामध्ये विश्वास ठेवल्यामुळे. रसिका आत्ता दुबईत आहे, तिकडच्या दुबईतल्या माणसांना ॲक्टिंग शिकवते. थँक्यू. एकच मिनिट घेते. मला मनापासून आनंद झाला आहे, कारण या चित्रपटाची संकल्पना आहे एकेकाळी माझी फॅन असणारी आणि आता फार छान मैत्रीण झालेली राजश्री आपटे, आणि तो सिनेमा पूर्णत्वाला नेला माझी दिग्दर्शिका रसिका आगाशे यांनी. त्यामुळे या आपल्या देशात आपल्या जगात काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी आणि जिला 2 हात आहेत, जिला कुटुंबाची काळजी घ्यायची इच्छा आहे, त्या प्रत्येक स्त्रीसाठी तिचं शहर म्हणून. धन्यवाद. नमस्कार. रसिका आगाशे, तिचं शहर होणं. जोरदार टाळ्या जरा होऊ दे, जरा जोरदार टाळ्या. आपल्या सिनेमा अवॉर्ड मिळत आहे. मी पेंटरच होणार होतो आणि मी फार लाजाळू आणि एकदम म्हणजे बोलणारा म्हणा. अचानक हे कसे आवाज यायला लागले मला कळेल. आणि पहिला जो आवाज ज्याने मला आकर्षित केलं तो होता मुस्तकिल कितना नाजुक है दिल ये न जाना हाय हाय ये जालिम जमाना. त्याच्यानंतर एक गाणं गायलं मी सचिनदांचं, ज्याच्यात आशाजी रडू लागल्या आणि म्हणाल्या मला वाटलं दादाच उभे आहेत, आणि ते गाणं होतं अमर प्रेममधलं. धूली में बिठाई के का लाये मोर सजना के द्वार. आपले 2 शब्द ऐकण्यासाठी ते उत्सुक आहेत. काय बोलावं कळत नाही आहे, पण आपल्या घरचीच शाबासकी जेव्हा मिळते तेव्हा जे वाटतं तेच मला आत्ता वाटतं आहे. अनेक राज्यांमधून कामं केली, अनेक भाषांमधून कामं केली, पण मराठीत जी गंमत येते ती तर कुठेच नाही आहे. सो धन्यवाद. नमस्कार. इथे लिहून दिलेलं पाठ करून बोलणं एवढं सोपं असतं, हे असं बोलणं शक्य नाही. शक्य नाही म्हणण्यापेक्षा कठीण आहे. प्रथमतः महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्याचे मंत्री आपले लाडके मुनगंटीवार साहेबांना सर्वांचंच सांस्कृतिक लोकांची प्रेम आहे या माणसावर, कारण हे तितकेच प्रेमळ आहेत, जनरस आहेत. महाराष्ट्र राज्यसुद्धा आणि इतर सगळे मान्यवर इथे जे आहेत. आज चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार मला शांताराम बापूंच्या नावाचा मिळाला. याच्या इतका मोठा मान दुसरा असू शकत नाही माझ्यासाठी खरंच.
जे सन्मान झाला त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट कल्चरल मिनिस्टर त्यांना खूप खूप आभारी आहे मी. थँक्यू. जय महाराष्ट्र. आजच्या इतक्या मोठ्या अवॉर्डसाठी माझी निवड केली गेली ह्याच्यासाठी मी महाराष्ट्र राज्य शासनाची खूप खूप आभारी आहे. आणि विशेष करून ज्या लताबाईंना मी माझे संगीतातले गुरु मानलेले आहे त्यांच्या नावाचं हे अवॉर्ड मिळालेलं आहे. त्याची म्हणजे मी त्याचं इम्पॉर्टन्स मी सांगू शकत नाही. हे फार फार मोठं अवॉर्ड आहे. आणि विशेष करून ज्या वेळेला आपल्या जन्मस्थळी महाराष्ट्रामधून ज्या वेळेला एक अवॉर्ड मिळतो त्याची गोडी वेगळीच आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.